नासिक में आयोजित प्रेस वार्ता में मनसे नेता बाला नांदगांवकर ने शिवसेना उबाटा गुट के साथ मिलकर सरकार के खिलाफ संयुक्त मोर्चा निकालने की जानकारी दी। उन्होंने कहा कि जिस नासिक को दत्तक लिया उस पर सरकार का ध्यान क्यों नहीं। शहर में कानून व्यवस्था चरमरा गई है, खुलेआम ड्रग्स बिक रहे हैं। हनी ट्रैप मामले में सरकार चुप क्यों है। राज ठाकरे के नासिक से जुड़ाव पर भी बात हुई। आरक्षण मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि आर्थिक आधार पर आरक्षण किसी को ठेस नहीं। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। बऱ्याच महिन्यांनी आपण भेटलो आहोत आणि ते सुद्धा नाशिकच्या आणि नाशिकच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये किंवा तालुक्यातल्या महत्वाच्या विषयासाठी आजचा संयुक्त मोर्चा आहे आणि या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की निदान ज्या नाशिकला आपण दत्तक घेतलं होतं त्या नाशिकवरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जनमोर्चा शिवसेना उभाटा गटाने आणि महाराष्ट्र मनसेना यांनी या ठिकाणी काढलेलं आहे आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला मुद्दाम सन्मान्य अविनाश अभ्यंकर आणि सन्मान्य संदीप देशपांडे यांना या ठिकाणी पाठवलेले। मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। शेवटी कसं आहे की राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। मला जर काय विचारलं असेल मोर्चाचे काय नक्की प्रमुख मागण्या आहेत, काय घेऊन सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे। केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत। ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार नाही। त्यासोबतच मध्यंतरीच्या काळामध्ये आताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही। मला आधी आठवते की तुम्ही ज्याला आमचं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्याला तुम्ही आला होता त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते। परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेलं असं आमचं ठाम म्हणणं आहे। तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे